भिंड फुटणार आणि आपलं लफडं साऱ्या जगाला कळणार या भीतीनं एका पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकानं मोठा कांड केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला देखील लाजवेल असं हे थरारक प्रकरण घडलंय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगाव घाटात अगोदरच विवाहित असणाऱ्या अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव यांना आपल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून अकॅडमीतील विद्यार्थी अमोलचं अपहरण घडून आणलं. त्याला लाठ्याकाठ्यांनी यांनी मारहाण केली. दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टीही घडल्या आणि शेवटी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं सापळा रचत आरोपींचा पाठलाग केला आणि अपहरण झालेल्या अमोलची सुटका केली. पण संचालकांना आपल्याच अकॅडमीत असलेल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमोलचं अपहरण का घडून आणलं? लव्ह स्टोरीत मदत करणारा अमोलच संचालकाला कसा अडथळा बनत होता? त्यापूर्वी अमोलला कशा पद्धतीनं मोहरा बनवण्यात आलं? संचालक जाधवची अकॅडमीतील नेमकी लव्ह स्टोरी काय आहे? हे सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रुपाली पाटील. तुम्ही पाहताय थरार सत्य. सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावरचं हिंदवी करिअर अकॅडमी, शिवसेना भवनाच्या पाठीमागे असणाऱ्या जय भवानी नगरातील या अकॅडमीत आर्मी, नेव्ही आणि पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी करून घेतली जाते. केवळ 4,000 लेक्चर हॉल, हॉस्टेल, मेस, लॅब आणि 2 वेळेचं ग्राउंड, त्यामुळे अनेक मुलं-मुली या ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात. दशरथ विठ्ठल जाधव हा त्या अकॅडमीचा संचालक आहे. तो विवाहित असून त्याला 3 वर्षांची एक मुलगी असल्याचं देखील माहिती जी आहे ती समोर येतेय. आपल्या कुटुंबासह तो सिल्लोड शहरातच राहतो. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच जाधवच्या हिंदवी करिअर अकॅडमीमध्ये 20 वर्षीय अमोल गजानन मख नावाचा विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. तर मूळचा सिल्लोडपासून 35 किलोमीटर अंतरावरील केळगाव इथला रहिवासी आहे. अमोल आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करायचा. पण एका महिन्यापूर्वी त्याला अकॅडमीतून काढून टाकण्यात आलं. कशामुळे? तर त्यासाठी थोडंसं मागं जावं लागेल. याच अकॅडमीत प्रिया नावाची एक मुलगी देखील प्रशिक्षण घेते. अमोलची ती चांगली मैत्रीण होती. दुसरीकडे अकॅडमिक प्रशिक्षण घेत असताना अमोलची संचालक दशरथ जाधव यांच्यासोबत देखील चांगली मैत्री निर्माण झाली. अशातच जाधवला त्याची विद्यार्थिनी प्रिया आवडायला लागली. त्याचं त्या मुलीवर प्रेम जडल्याचं देखील बोललं जातं. पण प्रियाला जवळ कसं करायचं? अमोलच्या माध्यमातनं त्यासाठी जाधवनं अमोलला मोहरा बनवलं. अमोलच्या माध्यमातनं प्रियाची आणि जाधवची ओळख निर्माण झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंधही सुरू झाले. जाधव या प्रेम प्रकरणात मदतीसाठी अमोलचा पुरेपूर वापर करत होता. त्यामुळे या दोघांमध्ये चांगली घनिष्ठ मैत्री निर्माण झाली. अमोल संचालक जाधवला आता सर म्हणण्याऐवजी दाजी, डीजे, मोठा भाऊ म्हणायला लागला. 7 जुलैला जाधवच्या वाढदिवसानिमित्त अमोलनं काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यावरून असे वाटेल की ते दोघे जण म्हणजे 2 जिस्म एक जान आहेत. राखी पौर्णिमा सणाच्या निमित्तानं अमोल हा जाधवसोबत त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडून राखी देखील बांधून आला होता. एवढी नातेसंबंधापर्यंत त्यांची मैत्री गेली होती. अशातच दशरथ जाधव मात्र प्रियासोबतच्या प्रेम प्रकरणात फारच पुढे गेला होता. यावरून 1 महिन्यापूर्वी अमोल आणि जाधव याच्यात वाद निर्माण झाला आणि जाधवनं अमोलला अकॅडमीतून काढून टाकलं. पण अमोलकडे जाधव आणि प्रिया यांच्या प्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे होते. अकॅडमीतून काढून टाकल्यामुळे अमोल आता ते पुरावे व्हायरल करेल आणि त्यामुळे आपलं बिंड फुटेल. सत्य जगासमोर आल्यास आपण बर्बाद होऊ अशी भीती जाधवला सातत्यानं वाटायला लागली. त्याने ते पुरावे मागितले, पण अमोल त्याला नकार द्यायचा. त्यामुळेच अमोलला धडा शिकवण्यासाठी जाधवनं कट रचला. त्यासाठी आपल्याच अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना हाताशी धरलं. गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड अशी त्यांची नावं. शनिवारी 6 सप्टेंबरला जाधवनं या दोन्ही मुलांना मोटरसायकल देऊन केळगाव इथं पाठवलं. या दोघांनी अमोलला गोड गुलामीनंच आपल्यासोबत केळगावपासून जवळच असलेल्या मुरडेश्वर घाटात आणलं. त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेला दशरथ जाधव व त्याच्यासोबतच त्याचा एक मित्र गणेश जगताप होता. अमोल येताच जाधवनं प्रेम प्रकरणाचे पुरावे मागितले, पण त्याने पुरावे देण्यास नकार दिला. त्यावर अमोलला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याला जबरदस्तीनं MH48A 918 या क्रमांकाच्या सिल्वर रंगाच्या निसान कारमध्ये बसवण्यात आलं. गाडी सिल्लोडच्या दिशेनं निघाली. दरम्यान दुपारी 2:30 वाजता हे दृश्य अमोलच्या ओळखीच्या आप्पा नावाच्या व्यक्तीनं पाहिलं. अमोलला कारमध्ये डांबून कोणीतरी जबरदस्तीनं घेऊन जातंय असं त्या व्यक्तीला दिसलं. त्यामुळे त्यानं लगेच ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील पथकानं तात्काळ तपासाची सूत्र हलवत सापळा रचला आणि आरोपींच्या गाडीचा फिल्मी स्टाईलनं पाठलाग सुरू झाला. अखेर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सर्व आरोपींना भराडीजवळ रंगेहात पकडण्यात आलं आणि अमोलची सुटका करण्यात आली. त्यानंतर अमोल मग या विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून दशरथ विठ्ठल जाधव, मित्र गणेश कृष्णा जगताप, अकॅडमीतील विद्यार्थी गणेश सोनूसिंग चव्हाण आणि प्रवीण लालचंद राठोड या 4 जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रविवारी 7 सप्टेंबरला सिल्लोड न्यायालयानं या 4ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यानला प्रकरणापूर्वी देखील संचालक दशरथ जाधवबद्दल विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्याचं बोललं जाते. चांगली बायको आणि चिमुकली मुलगी असताना देखील आपल्याच अकॅडमीतील मुलीशी विवाहबाह्य संबंध जोडल्यानं दशरथ जाधव आणि त्याची अकॅडमी चर्चेत आली. आता या घटनेवरची तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि थरार सत्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. धन्यवाद.